त्यांनी निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबरायाचं वर्णन आहे. का केलं असेल तुकोबरायांचं वर्णन? जे एकदम विरोध करणारी माणसं आहेत ती तुकोबरायांचं वर्णन करायला तयार आहेत. नव्हे, तुकोबरायांचा महिमा ऐकल्यानंतर, तुकोबरायांची कीर्ती ऐकल्यानंतर गळ्यामध्ये त्यांच्या टाळ येतो. तुकोबराय काय सामान्य नाही. अख्खं जीवन ज्या महात्म्याने भजनामध्ये तल्लीन केलं, अख्खं जीवन स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचार नाही, स्वतःच्या धर्मपत्नीचा कधी विचार नाही, स्वतःच्या लेकराचा विचार नाही, स्वतःच्या प्रपंचाचा, स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही. विचार केला तो केला पंढरपुरातल्या मालकाच्या भक्त भजनाचा. अखंडरित्या पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं. किती भजन! तुकोबरायाच्या भजनाची ताकद आहे का सगळेजण? तुकोबरायांनी जर विना देहू गावात जर वाजवला, तो वाजलेला विना पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर जायचा आणि पंढरपुरातला मालक तात्काळ विटेवरून खाली उडी टाकायचा. आणि ज्या ठिकाणाहून तुकोबरायांचा विण्याचा आवाज येतोय त्या ठिकाणाहून आनंदाने जाऊन डोलायचा. ताकद तुकोबरायाच्या भजनाची. सामान्य तुकोबराय नाही, भजनच इतकं प्रेमळ आहे. कधी भजनामध्ये विक्षेप केला नाही, गावाने त्रास दिला पण गावाला कधी बरं शब्द बोलला नाही. गावाने विटंबना केली, छळ केला तुकोबरायांचा. वाजवत असताना विना सुद्धा गावातल्या लोकांनी हिसकावून घेतला. डोक्याला घातलेला फेटा, डोक्याला घातलेली पगडी ती सुद्धा गावातल्या लोकांनी फेकून द्यावी. हातातल्या चिपळ्या सुद्धा गावातल्या लोकांनी फेकून द्याव्यात. पण भजन कधी तुकोबरायांनी सोडलं नाही गेल्या. किती भजन! रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, जागृती स्वप्नी सुषुप्ती. प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबरायला देवाचं काही वाजायची तर मोकळी वाजवली, मेले आणि वाजायची चांगली वाजा. कळतंय ना तुम्हाला? मग चांगली वाजायची. कळलं की चांगली वाजायची. तू वाजूच नको, तू भाताच्या टायमाला ये. विचारलं तुकोबरायला, महाराज तुम्ही तर म्हणताय की कायम तुम्ही देवाचं भजन केलं, बोलू नका ऐका, कायम तुम्ही देवाचं भजन केलं का हो महाराज? मला ऐकू बरोबर त्यांना ऐका बरं. विचारलं तुकोबरायला, तुकोबराय कायम तुम्ही देवाचं भजनच केलं का हो? तुकोबराय म्हटले हो. पण तेवढ्यात तुकोबरायांच्या तोंडातून शब्द आला, ऐका जरा, आम्ही कायम भजन केलं हे मान्य म्हटले, पण आमच्या जीवनातला थोडासा वेळ वायाला गेला. म्हणजे महाराज किती वेळ वायाला गेला तुमच्या जीवनातला? तर महाराज म्हटले, सिंख जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. आम्हाला सिंक आली, आमचा वेळ भजनापासून हुकलोत म्हटले आम्ही. आम्हाला जांभळी आली, त्या जांभळीच्या वेळेत आम्ही भजन करायचं हुकलो. आम्हाला खोकला आला, म्हटले भजन करायचं आम्ही हुकलो. म्हटले महाराज इतर वेळी तुम्ही काय केलं मग? तर महाराजांच्या मुखातून शब्द आले, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आमचं अख्खं जीवन देवाच्या भजनात गेलं. म्हणले प्रपंच केला ना, म्हणले प्रपंच सुद्धा आम्ही, बाकीचा वेळ तुम्ही काय केलं? म्हणले भजन केलं. ऐका ऐका ऐका, विक्षेप करू नका, विक्षेप केला की त्रास होतो. म्हणले प्रपंच म्हणले केला की, म्हणले प्रपंचातून भजनाला वेळ कसा काय भेटला? तुकोबरायांचं उत्तर ऐका सगळेजण. तुकोबराय म्हटले, ज्यावेळेस आम्हाला आमचा प्रपंच भजना करता विरोध करायला लागला त्यावेळेस डायरेक्ट त्या प्रपंचाला लाथ मारली आम्ही. लाथाळीला संसार केला शरोमीचा मार. डायरेक्ट म्हणले त्याला लाथ मारली, पण देवाचं भजन आम्ही कधी सोडलं नाही. डायरेक्ट म्हणजे त्याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं, पण भजन नाही सोडलं. पंढरपुरातल्या मालकाचा अडवण्याचा प्रयत्न आम्ही कधी सोडला नाही. त्रास दिला म्हणजे लोकांनी आम्हाला आमचा विळा हिसकावून घेतला गावातल्या, पण भजन नाही सोडलं.
म्हटले महाराज भजन केल्यानंतर फायदा काय झाला हो तुम्हाला? तुकोबाराय म्हटले भजन जर एखाद्या घरात मध्ये होत असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर भजन होत असेल तर त्या कुटुंबातलं पाप जायला वेळ लागत नाही. आणि अख्खं गाव मिळून जर हरी कीर्तन करत असेल तर त्या गावचं पाप जायला वेळ लागत नाही. एवढं सामर्थ्य म्हणले भजनात आहे. भजन काय सामान्य आहे? म्हणून तुकोबारायांनी जास्त प्राधान्य जर कशाला दिलं असेल तर भजनाला दिलं. श्रीमंतीला नाही, ऐश्वर्याला नाही, संपत्तीला नाही. किती तुम्ही श्रीमंत आहे, किती तुमच्याकडे पैसा आहे, किती तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, संप्रदाय त्याला किंमत देत नाही. संप्रदाय किंमत कशाला देतो? वा कशाला? भजनाला. म्हणून तुकोबारायांचं सुद्धा एक प्रमाण आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पूर्ण जाळावे. काय करायचंय म्हणले तुझ्या थोरपणाला? नाही नाही म्हणले श्रीमंत आहे, श्रीमंतीचं काय करायचंय? श्रीमंती बरोबर जर संप्रदायासोबत जर दान नसेल श्रीमंती उपयोगाची नाही. संप्रदाय भजनाला किंमत देतो. जे तुकोबारायांनी केलं, जे नाथ महाराजांनी केलं, जे आमच्या पूर्वीच्या साधू संतांनी केलं ते भजन आम्ही करावं लागतंय. सांगा महाराज भजन केल्यानंतर फायदा काय होतो सांगा? स्पष्ट उत्तर आलं महाराजांचं. भजन केलं की पाप जाते. काय होतंय? भजन केलं की बोला बोला भजन केलं की भजन केलं की भजन केलं की नाही ना. भजन केलं की काय होतंय? पाप जाते. आणि पाप घालवण्याकरता काय करावं लागेल? वा करा म्हटले भजन. भजन केलं पाप जाईल. पण आता माणसं भजन करायला तयार आहेत का हो? बोला बोला करायला तयार आहेत? ज्याच्या जीवनातलं पाप जास्त झालंय त्याच्या तोंडात तर देवाचं नाव कधी येत नाही. ते जरा बरं आहे ते तरी देवाचं नाव घेते. कुणाच्या बी तोंडात देवाचं नाव यायला मोकळे करू. राम राम. हे तर पापीच आहेत सगळे. राम राम. हा जरी दोन चार बरे राम 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 राम. पण किती रोग काटावं लागले मला. पण तोंडात देवाचं नाव आलं की समजायचं ह्याच्यासारखा भाग्यवान कोणी आमच्या माथ्यापासून. तुम्हाला तरी दोन चार दिवस मना मना म्हणावं लागतं. इकडे तसं नाही. एका शब्दात राम राम. सरकार काही येत काय त्यांना पैसे तुम्ही आपलं त्याच पैशाचा गांजा वडायचा. अख्या गावाला दूर तू फक्त एकाच कामाचा आहे. आज तो तिला काय होईल. आणि दुसरं एक महिना झाला पडलं का घापता तेवढ्याच. अरे भजन मी झालं पाहिजे ना जेवणात. म्हणून तुकोबाराय भजनाला प्राधान्य देतात. भजनाला का म्हणे येथे भजन प्रमाण काय तोरपण जाळावे. काय करायचं म्हणलं तुझ्या भजन महत्वाचं आहे. जीवनामध्ये भजन जर असेल तर त्याचा सामना काळ सुद्धा करू शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये भजन नसेल त्याचं जीवन अधोगतीला जाईल. त्याच्या जीवनामध्ये भजन प्रमाण आहे. त्याचं जीवन पंढरपुरातल्या मालकाच्या चरणाजवळ गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हा प्राधान्य दिलं संप्रदायातील लोकांनी भजनाला. गड्या आमच्या जीवनात झालं पाहिजे महाराज. भजन आमच्या पूर्वीच्या साधू संतांनी केलं. आम्ही का करू नये? आम्ही करावं. केल्यानंतर पाप घालवण्याची ताकद त्याच्या नावात आहे. नाम सोपं आहे. आणि ते जर घेतलं फायदा काय होतंय? एका जन्माचं पाप जळत नाही, दोन जन्माचं पाप जळत नाही. जळतील पापी जन्म किती मागे हितून जन्म झालेत मिळ नाही. पण सगळ्या पापाची होळी करण्याची ताकद देवाच्या नावामध्ये. विठ्ठला
त्यांचा बीज सोहळा आपण साजरा करतोय ना, बीज. भजन करता करता गावातल्या लोकांनी उकळतं पाणी त्यांच्या अंगावर फेकलं. भजन करता 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 गावातल्या लोकांनी बोराटीच्या काठीने सुद्धा तुकोबारायला मारलं. भजन तुकोबारायला सोडलं नाही. अरे कमावलेली संपत्ती सुद्धा नास्तिक लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. बोराटीच्या काठीने मारावं, उकळतं पाणी अंगावरती फेकावं. विना सुद्धा तुकोबारायचं हिसकावून घ्यावा. डोक्याला बांधलेला फेटा सुद्धा गावातल्या लोकांनी हिसकावून घ्यावा. काय करायला? तुकोबाराने हात जोडावे तर सांगावे, मी देवाचं भजन करतोय. कोणत्या देवाचं आणि कुणाच्या परवानगीनं? अहो, भजनाला काही परवानगीची गरज लागते का हो? नाही करायचं भजन तुम्ही. सत्ताधारी गावातली माणसं आम्ही आणि सत्य पुढे तुम्ही शांतपण करायचं नाही. आम्ही म्हटलं तर विणा वाजवायचा, अन्यथा वाजवायचा नाही. आम्ही म्हटलं तुम्ही चिपळ्या वाजवा तर वाजवा, नाही तर नाही वाजवायच्या. आम्ही म्हटलं तुम्ही डोक्याला फेटा घाला तर घालायचा, नाही तर नाही. तुकोबारायांनी त्या लोकांना हात जोडावे तर म्हणावं, पाटील मी लोकांनी मानाव याच्या करता विना वाजवत नाही, मी देवाने मानाव याच्या करता विना वाजवत. गाव विरोधात, गल्ली विरोधात, धर्म पत्नी विरोधात, पण भजन सोडलं नाही. पण ज्या दिवशी सत्ता चालवणारे पाटील लोक विरोधात गेले, दिवशी देवाच्या समोर तुकोबाराय गेले, देवाला भांडायला लागले. हे देवा, हे देवा, ऐक जरा, आता गाव आमच्या विरोधात गेले, आमची स्वतःची धर्मपत्नी आमच्या विरोधात, गल्ली विरोधात गेली, भावकीतले लोक आमच्या विरोधात गेले. रे आम्ही तुझं भजन नाही सोडलं. किती कठीण प्रसंग आमच्या वाट्याला आली देवा. आमच्या दावणीला बांधलेली जनावर मिली रे, तरी सुद्धा आम्ही तुझं भजन नाही सोडलं. दुष्काळ पडला तर सगळं द्रव्य आम्ही लोकांना वाटून टाकलं, पण आम्ही त्याही अवस्थेत तुझं भजन नाही सोडलं. ऐक देवा, आमची धर्मपत्नी आम्हाला सोडून गेली, त्याही दुःखाच्या काळात आम्ही तुझं भजन नाही सोडलं. अरे आम्ही कमवलेली संपत्ती म्हणजे आमचा गाथा या लोकांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवला. 13 दिवसाचं तुझं पारण केलं आम्ही. आठवत नाही का? लाज वाटत नाही? हे गाव आमच्या विरोधात गेलंय, फक्त तुझ्या नावाचा गजर करतोय म्हणून, तुझ्या नावाचा विणा वाजवतोय म्हणून, तुझ्या नावाच्या चिपळ्या वाजवतोय म्हणून गाव विरोधात गेले आमच्या. आणि भक्ताचं रक्षण करता येत नसेल तर कशाला स्वतःला देवपणाचा ढोंग मिरवायला लागलास? दे तुझ्या देवपणाचा राजीनामा. लाज वाटत नाही? अरे आम्ही भक्त आहेत म्हणून तू देव आहेस. आम्ही जर तुझा महिमा या लोकांना सांगितला नाही, कोण तुला देव म्हणेल? तुला काही फरक पडत नाही, पण मला फरक पडतोय देवा. मला तुझा दास म्हणवण्याची सुद्धा आज लाज वाटायला लागली. लाज वाटे मना तुझा मनविता दास. गोडी नाही
आणि नामदेवरायाला विरोध केला लोकांनी. इथं मंदिरात तुमचं कीर्तन करायचं नाही. कुठं करू? मंदिराच्या बाहेर पाठीमागे जाऊन तुमचं कीर्तन करा. तेव्हापासून कीर्तन करताना गावाला कांदी धन्यवाद. ज्या म्हणलं हे तर कीर्तन करायचं नाही मंदिराच्या पाठीमागं. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे देवाचा टाव पडला. हे देवा तुझ्या पाठीमागे कीर्तन करावं लागले रे का? तुझ्या मनात आल्यानंतर तू काही बी करू शकतोस. तुझ्या मनात आल्यानंतर अरे तू राजाचा सुद्धा रंक करतो, रंकाचा सुद्धा राजा करतो रे देवा. तुझ्या मनात आल्यानंतर तू माझ्या समोर काही होऊ शकत नाहीस. तुझ्या मनात आल्यानंतर अरे तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही रे. तुझी सत्ता नसेल तर बसलेला मनुष्य सुद्धा बसू शकत नाही. तुझी सत्ता नसेल तर चालणारा मनुष्य सुद्धा चालू शकत नाही देवा. तुझी सत्ता नसेल तर सूर्य उगवत नाही. तुझी सत्ता नसेल तर सूर्य मावळत नाही. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वरमही जाणारी शरण आली. तुझ्या सत्तेशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. तुझ्या मनात नाही का रे माझ्या पुढे उभा राहायचं? तुझी इच्छा नाही का तुझ्या समोर मी कीर्तन करावं? अंतःकरणातून देवाचा टाव फोडला. परिणाम कीर्तनाचा आहे का? साक्षात डायरेक्ट मंदिरच फिरविले देऊळ. बरोबर आहे, प्रमाण चांगलं आहे का? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध. सामान्य का कीर्तन म्हणजे? देऊळ तर फिरलंच, पण विटेवरून देव खाली आला आणि नामदेव रायाच्या कीर्तनात देव नाचायला. आणि इतका नाचला किती माहितीये का? किती सांगू का? किती नाचला माहितीये का? नाचता नाचता देवाचा गळा मिळाला. पितांबर गळेपर्यंत देव नाचला. भक्ती काय सामान्य नव्हती. भक्ती जर करायला लागले तर स्वतःच्या प्रपंचाचा सुद्धा यांनी कधी विचार केला नाही. पुढचं वाक्य ऐका. भक्ती किती आहे? गळ्यात विना अडकवला, हातात चिपोळ्या घेतल्या, डोक्याला पगडी बांधली, माती तुडवण्याचं काम केलं आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं. कधी पोरग रांगत रांगत आलं, पायाखाली गेलं, पोरग मरण पावलं, पत्ता सुद्धा लागला नाही, पण भजन सोडलं. आम्हाला चालू कीर्तनात पाण्याची बाटली लागतो बाबा. अरे पायाखाली स्वतःच पोरग मेलं तरी साधू भजनातून जागा झाली नाहीत ना. मला साधा गुरु नसला तर आम्ही म्हणतो इथला गुरु कुठे? आम्हाला जाग राहते ना त्याची की हे इथं ठेवलंय, पाणी इथं ठेवलंय. आम्ही
तर शिकलं काय खोटं बोलायचं नाही. जाग राहते आम्हाला त्याची की हे सगळं इथं आहे. आम्ही तेवढे भजनात तल्लीन नाहीत गड्या. पण ज्या दिवशी आमच्या भजन डायरेक्ट देवापर्यंत जाईल ना त्या दिवशी आमच्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल. खरा पुरुषार्थ म्हणजे भजन आहे. जे काही 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्या पुरुषार्थ साध्य करण्यामध्ये माणसाने तल्लीन असावं लागतंय. पुरुषार्थ साध्य कर, देव तुझ्यावरती कृपा करेल. महाराज हे पुरुषार्थ कुणी साध्य केले का हो? कुणी पुरुषार्थ साध्य केले देहूच्या मालकाने. ऐका काय केलं म्हणजे देहूच्या मालकाने? भजन. अखंडरित्या भजन केलं. भजनाचा परिणाम कधी देव भेटेल, कधी देव येईल, कधी देव मला त्याच्या स्वरूपाला जागा देईल. एकच विचार यांच्या अंतःकरणामध्ये होता, ते देहूचे मालक आहेत. लेकरं अंगणात खेळत होते. लेकरांना विचारलं तुकाराम महाराज कुठे आहेत? म्हणले आमचे बाबा बहिर दिशेला बाहेर गेले. म्हटले कुठल्या दिशेनं गेलेत? म्हटले या दिशेनं. या दिशेनं? हो. ऐका बरं का चरित्र किती भजन प्रेमळ आहे. ज्या दिशेनं तुकोबराय गेले त्या दिशेनं रामेश्वर भट्ट गेले. आणि रस्त्याने चालत असताना एका झुडपाच्या पाठीमागून भजन करणारा आवाज रामेश्वर भट्टाच्या कानावरती पडला. कोण एवढ्या आड रानामध्ये भजन करतंय? कोण एवढ्या माळ रानामध्ये भजन करतंय? कडक जमीन. कोण एवढ्या आड रानामध्ये भजन करत असेल म्हणून पाहण्याकरता रामेश्वर भट्ट गेले. पाहतात तर काय, रामेश्वर भट्टांना बघितलं आणि विचारलं कोण तुम्ही? कोण म्हणले? त्यावेळेस तुकोबाराने हात जोडले. ऐका बरं का. आणि तुकोबाराय म्हटले अख्खं गाव तुकाराम बुवा म्हणते या देहाला. तेवढंच ऐकलं चेहऱ्यावरच इम्प्रेशन बदललं. काय तुम्हीच का मोठे लोकांना ज्ञान सांगतात? हो. लाज वाटत नाही? म्हणजे काय झालं? कुठल्या जागेवर भजन करावं याचं ज्ञान तुम्हाला नाही? ही काय भजनाची जागा आहे? या अपवित्र जागेवरती कोणी पवित्र देवाचं नाव घेतं का? लाज वाटत नाही? कुठल्या जागेवर भजन करावं याची अक्कल नाही आणि लोकांना ज्ञान सांगायला निघालात. काय तर म्हणे वेदाचा तो अर्थ मासित ठाव. कसला ठाव? अरे जागेवर भजन कसला करावं हे माहिती नाही तुम्हाला आणि तुम्ही काय लोकांना ज्ञान सांगणार? ज्यांचा अभंग निवडलाय ते म्हणते तुकोबारायला. पण एवढे रागलेले असणारा सुद्धा रामेश्वर भट्ट तुकोबारायच्या मुखातून एकच शब्द आला. म्हणले शास्त्रीजी तुझे सगळं बरोबर आहे हो, ही जागा भजनाची नाही. बिचारे काही निवांत बसले, वेळच लागा ना काय चाललंय काय नाही. हा आनंद आपल्याला असतो. चला माझा वेळ संपलेला आहे का लक्षात घ्या. माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे. काय करू म्हणले शास्त्री, माझी वाणी माझ्या ताब्यात राहिली नाही हो. काय खातोय याचं सुद्धा ज्ञान मला राहिलं नाही. काय खातो आम्ही कैसे लगते निनोमुखे. इतकं भजन तुकोबारायांचं प्रेमळ, इतकं भजन. काय झालं या भजनाने हो? भजन केल्यानंतर साध्य काय झालं? हे ज्यांनी त्रास दिला ना ते जे आहेत ना इथं 14 टाळकरी, 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी म्हणजे रामेश्वर भट्ट. डायरेक्ट टाळकरीच बनले तुकोबारायाचे. हा संताचा महिमा असतो. ज्यांनी त्रास दिलाय, ज्यांनी निंदा केली, ज्यांनी छळ केलाय ना त्यांना सुद्धा संत देवाचं दर्शन करून देतात. त्या संतांना वारकरी संप्रदायातील संत म्हणतात. काय साध्य झालं म्हणले तुकोबारायाच्या भजनाने? नास्तिक लोकांनी बुडवलेला गाता सुद्धा वरती तरंगत आला. ते तुकोबारायाच्या भजनाची ताकद आहे. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा. जशा लाह्या तरंगाव्या तशी तुकोबारायांची अक्षर तरंगली. का तरंगणार नाही? तुकोबारायांची अक्षर म्हणजे सामान्य नाहीत.
एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ही शब्द नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. काही शब्द डायरेक्ट पंढरपुरातला मालक त्याच्यात विराजमान आहे. का तरंगणार नाही? जास्त शिकलेल्या लोकांनी इकडे बुडबुड करायची नाही. तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहेत, आम्ही बघितले नाहीत बाबा, पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबार आहेत, गाथ्याच्या रूपानं तुकोबार आहेत. रेड्याचा उद्धार केला म्हणल्यावर रेड्याचा उद्धार करतात ज्ञानोबार आहे. तुकोबारायांनी सुद्धा उद्धार केला. वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी गेले. तुकोबाराय काय सामान्य नाहीत. भजन केलं, भजन केलं भजन, आणि भजनाच्या जोरावर आता भजन तुकोबारायांचं शेवटच्या टोकापर्यंत चाललं. जे कोणी वारकरी दिसतील त्या वारकऱ्याला एकच तुकोबाराय म्हणायचे, ओ ओ तुम्ही संत अधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. सांगा ना माझा देव कुठे आहे, सांगा माझा पंढरपुरातला विठ्ठल कुठे आहे, सांगा माझ्या पंढरपुरातल्या विठ्ठलाचं ठिकाण कुठे आहे. कधी मला तो त्याच्या जवळ बोलवीन, कधी तो मला त्याच्या जवळ घेऊन जाईल, कधी मला त्याच्या स्वरूपाला तो प्राप्त करून घेईल. भजन तुकोबारायांचं ताकदीचं झालं. दशमीचा दिवस उजाडला आणि दशमीच्या दिवशी पंढरपुरातला मालक तुकोबारायांना विमान घेऊन आला. येताना बघितलं तुकोबाराय भजनाच्या जोरावरती म्हणले, देवा आता नाही, उद्या जाऊ, उद्या नाही परवा जाऊ. असं ढकलीत नेलं. होळी आली, दुर्वड आली, लोक आपल्या नावाने बोंबलतील म्हणली. होळी सण साजरा केला, दुर्वड साजरी केली, आणि आजचा दिवस उजाडला. सगळं गाव जमा झालं. तुकाराम बुवाला नेण्याकरता विमान आलंय. सगळ्याला विनंती केली, तुकोबारायांनी ऐका, सगळ्यांच्या समोर हात जोडले. नेण्याकरता देव आलाय. चला देवाची येतो, येणारे का मुली, चला देवाकडे. सगळ्या गावातल्या लोकांना विनंती केली, सगळेजण माझी गोळवण करा आणि आपल्या आपल्या घरी. एवढा सगळ्यांच्या सोबत संवाद तुकोबारायांनी साधला. आणि एका क्षणामध्ये तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. साक्षात तुकोबारायांची वचने कांतकाळी. अंतकाळी विठुआ मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. विजेचा दिवस. दुपारी 12 वाजता तुकोबाराय भगवंताच्या विमानात बसून निघून गेले. आज बरीच माणसं सुद्धा तुकोबारायांवरती आक्षेप घेतात, तो भाग निराळा, उद्या मला ते बोलायचं नाही. म्हणून तुकोबाराय देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाल्याचा अर्थ असा आहे, तुकोबाराय आणि देव काही वेगळे नाहीत. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे. पुढचा आहे का, तुकिता तुलनेसी ब्रह्म, आणि म्हणून रामेश्वरी चरणी. तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे. म्हणून रामेश्वर भट्ट सुद्धा म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ,
जिने केला हा पुरुषार्थ विढोबा रखुमाई